चला नेक्स्ट एक्झाम्पल. आजचं फर्स्ट. D is a point on the side BC of a triangle ABC such that angle ADC congruent to angle BAC, full stop. Show that CA square equal to CB into CD. चला क्वेश्चन लिहिता का? प्रूफ. ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC, हा ABC. पुन्हा D इज पॉइंट ऑन साइड BC, तर या BC वर D पॉइंट आहे. हा पहा D ऑफ अ ट्रायंगल ABC सच दॅट, हे दोन अँगल इक्वल आहेत बघा. अँगल ADC कुठं आहे बघा बरं, ADC काय ते चुकलं आहे. अँगल ADC कुठं आहे बघा, हे ADC म्हणजे हा अँगल आहे बघा. हा अँगल ADC हा पहिला कॉन्ग्रुएंट टू BAC. BAC म्हणजे हा मोठा, BAC म्हणजे मोठा. हा इथला अँगल आणि हा अँगल BAC मोठा, हे दोघं कसे आहेत इक्वल. देन शो दॅट CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणून ह्याची मार्किंग केली बरं का. आता थोडं विचार करू. CDA या ट्रायंगलमध्ये हा अँगल CDA हा जो ट्रायंगल आहे हो का बारका, या ट्रायंगलमधला हा अँगल, आणि BAC हा मोठ्यातला हा अँगल, हे दोन अँगल इक्वल आहेत ना. म्हणून आपण छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगलचा विचार करू. मग छोटा ट्रायंगलचं नाव CDA आहे आणि मोठ्या ट्रायंगलचं नाव CBA. तर ह्या दोघांमध्ये छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगलमध्ये अँगल C कॉमन अँगल आहे बघा. ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये पण अँगल C आहे आणि ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये पण अँगल C आहे, कॉमन अँगल आहे. पुन्हा छोट्या ट्रायंगलचा हा अँगल कोणता, ADC, आणि मोठ्या ट्रायंगलचा BAC हा अँगल इक्वल आहेत. ह्याला रिजन काय गिवन. आणि बघा बरं, छोट्या ट्रायंगलमध्ये AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन होते बघा, आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल आणि हा अँगल हे दोघं A. तर छोट्या ट्रायंगलमध्ये AA आणि ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये AA. तर AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन होते जर आपण छोट्या ट्रायंगल आणि मोठ्या ट्रायंगलचा विचार केला तर. मग आता छोट्या ट्रायंगलचं नाव एका क्रमानं घेऊ. गोल हे डबल आणि तिसरा CDA, गोल डबल तिसरा, असा क्रम घेतला बरं का. तर मोठ्याचं नाव ट्रायंगलचं नाव गोल डबल तिसरा CAB. मग इन ट्रायंगल CDA अँड ट्रायंगल CAB. चला, इन ट्रायंगल CDA अँड ट्रायंगल CAB, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, आणि हे व्यवस्थित क्रमानं नाव घेतले बरं का. कॉमन अँगल हा डबलवाला अँगल आणि तिसरा CDA, तिकडं सुद्धा कॉमन अँगल डबल अँगल आणि तिसरा CAB. मग इन ट्रायंगल CDA अँड ट्रायंगल CAB. तर हा छोटा ट्रायंगलमध्ये अँगल C आणि ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये पण अँगल C. अँगल C इक्वल टू अँगल C म्हणजे ह्या ट्रायंगलचा अँगल C आणि त्या पण ट्रायंगलचा अँगल C, आणि हे दोन्हीकडे कॉमन आहे. कॉमन अँगल पुन्हा नंतर
छोट्या ट्रँगलमधला हा अँगल, ह्याचं नाव ADC आणि मोठ्या ट्रँगलचा BAC. अँगल ADC इक्वल टू अँगल BAC आणि ह्याला रिजन गिवन, हे दोन अँगल इक्वल आहेत बघा, ADC इक्वल टू BAC गिवन. अँड सो हे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियांच्या नुसार हे दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. सो ट्रँगल CDA सिमिलर टू ट्रँगल CAB आणि हे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो दोन ट्रँगल सिमिलर झाले की त्याचे अँगल C इक्वल टू अँगल C, अँगल D इक्वल टू अँगल A, अँगल A इक्वल टू अँगल B. तर हे तिन्ही अँगल इक्वल असतात बरं का, पण ते घेऊ नका. तर साईड घेऊ. CD अपॉन CA इक्वल टू AD अपॉन AB इक्वल टू CA अपॉन CB. तर तिन्ही साईड घेऊ. CD अपॉन CA पहिल्या दोन साईडचा रेशो, पुन्हा AD अपॉन AB, त्याची गरज नाही बघा, कारण AD आणि AB कुठंच लागणार नाही, मग दुसरी साईड घ्यायचीच नको आपण, नकाच घेऊ दुसरी साईड. आणि ही तिसरी साईड CA अपॉन CB. ह्याला रिजन CS ST, हे S म्हणजे साईड्स. इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साईड्स आर इन सेम प्रपोर्शन. तर ह्याचा अर्थ असा होतो आहे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो इक्वल. अँड सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. CA इंटू CA काय येतं वापर CA स्क्वेअर इक्वल टू ह्या दोघाचं प्रॉडक्ट CB इंटू CD. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. हेन्स प्रूफ. ही मात्र मार्किंग करा बरं का, हे कॉमन अँगलची मार्किंग. आणि हे दोन अँगल इक्वल आहेत बघा, हा ADC आणि हा BAC. आणि हे छोट्या ट्रँगलमध्ये AA आणि मोठ्या ट्रँगलमध्ये सुद्धा AA. तर AA सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे दोन ट्रँगल सिमिलर. इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन साईड घेतल्या, साईडचा रेशो इक्वल आणि हेन्स प्रूफ. चल नंबर 2. Number 2, one, 2, 3. पुन्हा याला प्रोड्यूस केलं, या साईडला इकडं प्रोड्यूस केलं आणि इथून इथं असं A B C E F आणि पुन्हा हा परपेंडिक्युलर D, परपेंडिक्युलर D. थोडं या साईडला काय करू, इकडे घेऊ. आता आलं बघा लेवल. काढा ही फिगर. इन फिगर is point on side CB produced of an isosceles triangle ABC with AB equal to AC, full stop. If AD perpendicular to BC and
AD perpendicular to BC and EF perpendicular to AC. Prove that triangle ABD similar to triangle ECF. तर ह्याला एक चौकोन करूया. हे गिवन आहे बघा. चला जे दिले त्याची मार्किंग करूया. इज पॉइंट ऑन साइड CB प्रोड्यूस्ड ऑफ एन आयसोसेलेस ट्रायंगल विथ AB इक्वल टू AC. हे दोघं इक्वल आहेत बघा. हे AB इक्वल टू AC, हा AB इक्वल टू AC. हे दोन साईड इक्वल आहेत बरं का. AD परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC. तर परपेंडिक्युलरची मार्किंग आहे बघा. EF परपेंडिक्युलर टू AC, हा EF परपेंडिक्युलर टू AC. इथं मार्किंग नव्हती म्हणून ह्याला परपेंडिक्युलर करू. हे परपेंडिक्युलर, हे परपेंडिक्युलर. पुन्हा नंतर ABD म्हणजे हा अर्धा ट्रँगल आणि हा ECF हा खालचा ट्रँगल. हा अर्धा ट्रँगल आणि हा खालचा ट्रँगल कसे आहेत? सिमिलर. हे प्रूव्ह करायचं बरं का आपल्याला. आता आपण पहिल्यांदा काय करू, या पूर्ण ट्रँगलमध्ये जाऊ. इन ट्रँगल ABC, AB इक्वल टू AC. हे दोन साईड इक्वल आहेत. ह्याला रिझन गिवन. इफ टू साइड्स आर इक्वल देन अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. ह्या दोन अँगलसुद्धा इक्वल असतात बघा. ह्या दोन साईड आणि त्यांच्या अपोजिट अँगलसुद्धा इक्वल. हे पहिल्यांदा प्रूव्ह करूया. चला प्रूफ. नंबर 1, इन ट्रँगल ABC, ह्या पूर्ण ट्रँगलमध्ये जाऊ. इन ट्रँगल ABC कॉमा AB इक्वल टू AC. ह्याला रिझन गिवन. सो इफ टू साइड्स आर इक्वल देन अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. हा अँगलचं नाव काय आहे बघा बरं? B आणि ह्या अँगलचं नाव C. सो अँगल B इक्वल टू अँगल C. आणि ह्याला नंबर 1 द्या आणि ह्याला रिझन. हे अँगल्स हे दोन म्हणून हे अँगल्स. बरं, हे अँगल कुठले सांगा बरं? अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. तर ह्या कॉन्ग्रुएंट साईड दिल्यात आणि त्यांच्या अपोजिटचे हे अँगल आहेत म्हणून अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. नंबर 2, आता हा ट्रँगल अर्धा आणि हा ट्रँगल आडवा. हा अर्धा ABD हे आणि हा आडवा ECF हे का. हा ह्या दोन ट्रँगलचा जर विचार केला, इन ट्रँगल ABD हा आणि इन ट्रँगल ECF. चला, इन ट्रँगल ABD अँड ट्रँगल ECF. तर या दोन ट्रँगलमध्ये तर बघा, ह्या आडव्या ट्रँगलचा अँगल B, हे सॉरी अर्ध्या ट्रँगलचा अँगल B आणि ह्या आडव्या ट्रँगलचा ECFचा अँगल C हे दोघं इक्वल आहेत ना. मग या ट्रँगलचा अँगल B आणि या ट्रँगलचा अँगल C इक्वल आहेत. अँगल B इक्वल टू अँगल C. ह्याला रिझन फ्रॉम 1 हे का, फ्रॉम 1 मध्ये प्रूव्ह केलं आपण अँगल B इक्वल टू अँगल C. मग पुन्हा ह्या अर्ध्या ट्रँगलमध्ये उभ्या ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे आणि ह्या आडव्या ट्रँगलमध्ये हा अँगल 90 डिग्री आहे म्हणून हे दोघं इक्वल इच ऑफ 90 डिग्री. दॅट इज अँगल ADB हा इक्वल टू अँगल EFC. तर या ट्रँगलचा अँगल ADB इक्वल टू त्या ट्रँगलचा EFC आणि ह्याला रिझन इच 90 डिग्री. आणि बघा बरं, ह्या उभ्या ट्रँगलमध्ये AA, उभ्या ट्रँगलमध्ये AA आणि ह्या आडव्या ट्रँगलमध्ये AA. तर हे AA सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात? सिमिलर. सो ट्रँगल ABD सिमिलर टू ट्रँगल ECF
ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन, आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा बरं. ए बी डी सिमिलर टू ई सी एफ, ए बी डी सिमिलर टू ई सी एफ. काय काय केलं आपण. इफ टू साइड्स आर इक्वल देन अपोजिट अँगल्स आर इक्वल इन अ ट्रायंगल. इफ टू साइड्स आर इक्वल दिलं हे अँड सो अपोजिट अँगल्स आर इक्वल. ह्याला नंबर 1. पुन्हा नंतर उभा ट्रायंगल आणि आडव्या ट्रायंगलमध्ये अँगल बी आणि अँगल सी. उभ्या ट्रायंगलचा अँगल बी हां, आणि ह्या आडव्या ट्रायंगलचा अँगल सी, हे दोघं इक्वल आहेत. अँगल बी इक्वल टू अँगल सी, ह्याला फ्रॉम 1. पुन्हा नंतर उभ्या ट्रायंगलचा हा 90 डिग्री आणि आडव्या ट्रायंगलचा हा 90 डिग्री, हे दोघं इक्वल. ह्याला नंबर, ह्याला रिझन काय, ईच 90 डिग्री. आणि ए सिमिलरिटी क्रायटेरियनच्या आधारे दोन ट्रायंगल काय होतात, सिमिलर. हेन्स प्रूफ. ह्याच्या खाली हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. चल नंतर चला नंबर 3. 1 2 3 4 5 6 A B C D E, A B C B D. In figure, if triangle ABC similar to triangle, ABE, सिमिलर नाही, कॉन्ग्रुएंट बरं का, हे कॉन्ग्रुएंट आहे बरं का. ट्रायंगल ACD, शो दॅट ट्रायंगल हे ADE सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे गिव्हन आहे बरं का. काय आहे गिव्हन, प्रूफ. चला, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट बरं का, कॉन्ग्रुएंट म्हणजे सेम टू सेम. हे पहा, हे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सेम टू सेम. मग हे ABC आणि हा AC किंवा PQR म्हणून, PQR. मग ह्याची साईड इक्वल टू त्याची साईड इक्वल असते बरं का. हे 5 तर ते 5 इक्वल, हे 4 तर हे 4, आणि हे 6 तर हे 6, असं तिन्ही साईड कशा असतात, इक्वल. मग तेव्हा त्याला कॉन्ग्रुएंट बरं का. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, हे घेऊया. ट्रायंगल ABE कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ACD. ट्रायंगल ABE हे नंबर 1 कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ACD. ह्याला रिझन गिवन. सो AB इक्वल टू AC, ह्याच्या साईड इक्वल असतात बरं का. करस्पॉन्डिंग साईड कशा असतात, इक्वल. पुन्हा B इक्वल टू CD न घेता AE इक्वल टू AD घेऊ. नंबर 2 AE इक्वल टू AD, ह्याला नंबर 1 द्या. ह्याला रिझन CSCT. तर हे S म्हणजे साईड्स आणि हे कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, CSCT. ह्या दोघांना रिझन तेच द्या, CSCT. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, हे का असं होतं. हे समजा हा ट्रायंगल आहे, तेवढाच दुसरा ट्रायंगल राहते बरं का, सेम टू सेम. हा ABE आणि हा ACD, हे दोघं इक्वल. तर AB इक्वल टू AC, AB इक्वल टू AC, साईड इक्वल असते बरं का. पुन्हा B इक्वल टू CD, B आपण CD घ्यायचं नाही. आणि तिसरी AE इक्वल टू AD, तर ही AE आणि इक्वल टू हा AD, हे दोघं इक्वल.
तर आपण त्या दोन साईड घेतल्या, ए बी इक्वल टू ए सी आणि ए इक्वल टू ए डी. आणि जर इथं सिमिलर असलं असतं, समजा ट्रँगल ए बी ई सिमिलर टू ट्रँगल ए सी डी, ह्या कॉन्ग्रुएंटच्या जर सिमिलर असलं असतं तर साईडचा रेशो इक्वल होते बरं का. ए बी अपॉन ए सी हे पहिली साईड अपॉन पहिली साईड, बी अपॉन सी डी इक्वल टू तिसरी साईड ए ई अपॉन ए डी. आणि ह्याला रिजन सी एस एस टी, हे एस फॉर सिमिलर आहे बरं का, आणि सी फॉर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स, हे कॉन्ग्रुएंट ट्रँगल आहेत म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड, आणि हे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स म्हणून हे सिमिलर ट्रँगल. फरक एवढाच असतं, जर ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या साईड इक्वल असतात, आणि जर ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईडचा रेशो इक्वल असते. रेशो घ्यायचा असतं ह्याच्यात सिमिलरिटीमध्ये, म्हणून साईड इक्वल घेतल्या, पण दोनच घेतल्या बरं का. पहिली पेअर ए बी इक्वल टू ए सी आणि तिसरी पेअर ए ई इक्वल टू ए डी. आणि दॅट इज म्हणजे ह्या स्टेपचा अर्थ ए डी इकडे घेऊ आणि हे ए सी तिकडे घेऊ, आणि ह्याला नंबर 2 करू. सॉरी, हे ए डी इकडं, हा ए इकडे लिहिला आणि हे ए तिकडे लिहिले, बाकी काही केलं नाही. आता का बरं तसं केलं सांगतो. हे ए बी कुठं आहे बघा, ए बी हे बघा, ही ए बी, आणि त्याला मॅच कोण होतं, ए डी. हे बघा, हे ए डी. मग ए बी आणि ए डी हे एकाच साईडला आहेत बघा. ए सी आणि ए ई हे ए सी आणि ए ई. आणि जर हे समजा असं नाही केलं तर ए बी आणि ए ई, इकडचा ए बी आणि तिकडचं ए, मॅचिंगच होत नाही. हे मॅच होऊन झालं तर मग फक्त ह्या साईड चेंज केले, ह्या ए डीला इकडे लिहिलं आणि त्याला तिकडे लिहिलं. आता 1 आणि 2चा रेशो घेऊ, डिवायडिंग 1 and 2, डिवायडिंग 1 and 2 हे दोघं. चला, हे ए बी अपॉन ए डी, ए बी अपॉन ए डी इक्वल टू ए सी अपॉन ए ई, ए सी अपॉन ए ई, आणि ह्याला नंबर 3 द्या. तर ह्या ए बीला ए डीने डिवाईड केलं आणि ए सीला ए ईनं, ह्याला नंबर किती, 3. याचं काम संपलं. 2 ट्रँगल्स आर सिमिलर गिवन, 2 ट्रँगल सिमिलर म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड इक्वल, म्हणून ही साईड पहिल्यांदा, ही दुसऱ्यांदा. फक्त ह्याला इकडं लिहिलं ए डी आणि हे, कारण ए बीला मॅच होतं ए डी, ए सीला मॅच होतं ए. मग डिवायडिंग 1 and 2 ए बी अपॉन ए डी इक्वल टू ए सी अपॉन ए. आता नंबर 2, या 2 ट्रँगलमध्ये जो, चला हा ट्रँगल कुठं आहे बघा, ए डी. ए डी ई म्हणजे छोटा, ए डी म्हणजे कोण, छोटा, आणि ए बी सी, ए बी सी म्हणजे मोठा. चला, इन ट्रँगल ए डी ई छोटा अँड ट्रँगल ए बी सी मोठा. इन ट्रँगल ए डी ई अँड ट्रँगल ए बी सी, वरचा छोटा ट्रँगल ए डी जो की आपल्याला इथं दिला आहे, आणि ए बी सी हा मोठा ट्रँगल म्हणजे इथं. ह्या 2 ट्रँगलमध्ये हा छोटा ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल. आता बघा, मोठ्या ट्रँगलचा ए बी आणि ह्या छोट्या ट्रँगलचा ए डी, मोठ्या ट्रँगलचा ए बी, छोट्या ट्रँगलचा ए डी, यांचा रेशो ए बी अपॉन ए डी इक्वल टू मोठ्या ट्रँगलचा ए सी, हे बघा, हे हा मोठा ट्रँगल त्याचा ए सी आणि हा छोटा ट्रँगल त्याचा ए ई, ए सी अपॉन ए ई. हां, ह्याला रिजन फ्रॉम 1. मग ह्याचा अर्थ काय होतो बघा बरं, मोठ्या ट्रँगलचा ए बी आणि छोट्या ट्रँगलचा ए डी, हा ए बी अपॉन ए डी, मोठ्या ट्रँगलचा ए सी आणि छोट्या ट्रँगलचा ए ई, म्हणजे हे साईड म्हणजे यस होतं आहे, आणि हे काय होतं यस, हे यस आणि हे यस. आता 2 ट्रँगल म्हणजे छोट्या ट्रँगलमध्ये हा अँगल आणि ह्या मोठ्या ट्रँगलमध्ये हा अँगल. हा अँगल कसला आहे सांगा, कॉमन अँगल, अँगल ए इक्वल टू अँगल ए, आणि ह्याला रिजन कॉमन अँगल. मग आता हे काय आहे यस, आणि हे कॉमन अँगल ए, आणि हे काय आहे यस. म्हणजे पहा,
इकडची साईड यस, इकडच्या साईड यस, आणि ह्यामधला कॉमन अँगल ए, म्हणजे दोघांच्या साईडच्या मध्ये इन्क्लुडेड अँगल. आणि म्हणून यस ए यस, म्हणजे हे कॉम्बिनेशन काय आहे, हे यस आणि हे ए आणि हे यस, एस ए यस सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात, सिमिलर. ट्रँगल ए डी सी सिमिलर, ए डी ई सॉरी, ट्रँगल ए डी सिमिलर टू ट्रँगल ए बी, आणि ह्याला रिजन एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि हेच प्रूव्ह करायचं का बघा, हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. म्हणजे काय केलं आपण, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दिले, ते त्याच्या साईड घेतल्या, कॉन्ग्रुएंट केल्या, इक्वल केल्या, त्यांचा रेशो घेतला आणि तो रेशो ह्या दोन ट्रँगलमध्ये वापरला. ए बी अपॉन ए डी इक्वल टू ए सी अपॉन ए ई, सॉरी ए सी अपॉन ए ई आहे बरं का, ए बी अपॉन ए डी इक्वल टू ए सी अपॉन ए ई. ह्याला रिजन फ्रॉम वन, म्हणजे हे प्रूव्ह केलं होतं आम्ही. आणि कॉमन अँगल ए इक्वल टू ए, आणि एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे दोन ट्रँगल काय होतात, सिमिलर. हेन्स प्रूफ. ओके, बस आज एवढंच.